देवदेश प्रतिष्ठान आणि विवेक स्पार्क फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित या संस्था सक्षमीकरण किंवा सशक्तीकरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व बंधू भगिनी किंवा संस्थांचे प्रतिनिधी यांचं मनपूर्वक स्वागत आहे। संस्थेचं काम का करायचं किंवा का करावं लागतं, तर या सगळ्या अडचणींवर मात करून आपला जो उद्देश आहे तो रचनात्मक पद्धतीने अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने आपल्याला काम करण्यासाठी संस्थेची गरज असते। ठीक आहे, रचनात्मक पद्धतीने आणि अधिक प्रभावी पद्धतीने त्यासाठी संस्थेची गरज असते। आणि एकदा संस्था केली की त्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुरुवातीला थोड्या अडचणी येतात, पण ती जर आपल्याला नीट अवगत झाली आणि ती जर नीट आपण अवगत करून काम करायला लागलो तर आपल्याला लक्षात येईल की आपण ज्या घटकासाठी ज्या समस्येसाठी काम करायला घेतलंय ती समस्या सोडवण्याचं प्रमाण हे मल्टिपल होत जातं, मोठ्या प्रमाणात ती समस्या सुटायला लागते। एकट्याच्या आधारावरती एखादी समस्या सोडवणं आणि संस्थात्मकरित्या सगळ्यांनी मिळून एखादी संस्था सोडवणं, रचनात्मक काम उभं करून, याच्यामध्ये खूप फरक आहे, याच्यामध्ये खूप फरक आहे। त्यामुळे आपल्याला अशी समाजामध्ये अनेक उदाहरणं लक्षात येतील की जे थोर पुरुष होऊन गेले त्यांनी सुरुवातीला समस्या लक्षात घेऊन त्या समस्येमध्ये स्वतः काम सुरू केलं, परंतु नंतर त्याचं संस्थात्मक रूपांतर त्याच्यामध्ये केलं। मग आपल्याला नेहमीचं उदाहरण जे माहिती आहे बाबा आमटेंचं असेल की ज्यांनी तो प्रश्न समजून घेतला लेप्रोसीचा आणि त्यांना लक्षात आलं की मी एकटा करून चालणार नाही, याच्यामध्ये मला अनेकांची मदत लागेल, म्हणून मग संस्थेत रूपांतर केलं आणि एक आनंदवन नावाचं एक मोठं स्वरूप आज आपण बघतोय त्याचं उभं राहिलेलं आहे। कर्वेंचं तसं, कर्वेंनी जेव्हा स्त्री शिक्षणाची सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा त्यांनी शाळा मुलींची सुरू केली, परंतु संस्था केली नव्हती, संस्था नंतर केली आणि आज त्यांच्याकडे 80,000हून अधिक मुली तिथे शिकतात 100 वर्षापासून। पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा जेव्हा शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला वंचित घटकाच्या, तेव्हा सुरुवातीला शिक्षणासाठी प्रयत्न केले आणि त्याला नंतर संस्थात्मक स्वरूप दिलं। संभाजीनगरला मिलिंद कॉलेज उभं राहिलं, इथे उभं राहिलं, अनेक ठिकाणी आपल्याला माहिती। त्यामुळे आपलं काम ज्या उद्देशाने आपण सुरू करतोय तो उद्देश अधिक प्रमाणापर्यंत सफल करायचा असेल आणि त्याला रचनात्मक स्वरूप द्यायचं असेल तर मग तिथे संस्थेची आवश्यकता असते आणि संस्थाच ते करू शकते। एकट्याच्या कामाला तिथे मर्यादा येतात एकट्याच्या करण्याला। आणि आता कायद्यानुसार संस्थेला काही एक स्वरूप प्राप्त करून दिले आणि त्या स्वरूपाची निश्चिती केली आहे कायद्याच्या परिभाषेमध्ये की प्रशासन संस्थेचं कसं चाललं पाहिजे, त्याच्या नियम आणि अटी आणि शर्ती घातलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने संस्था चालल्या तर अधिक सक्षमपणे काम करू शकतात। ते कसं चालवायचं याचं प्रशिक्षण आपल्याला घ्यायचं आहे। त्यामुळे मगाशी ज्या तुम्ही 4-5 अडचणी सांगितल्या, ज्याच्यामध्ये मनुष्यबळाची अडचण आहे, ज्याच्यामध्ये निधीची अडचण आहे, ज्याच्यामध्ये व्यवस्थापनाची अडचण आहे, ज्यामध्ये लाभार्थी गटाच्या समस्या सोडवण्याची अडचण आहे, या सगळ्या अडचणींना रचनात्मक स्वरूपामध्ये उत्तर देता येतं किंवा त्या सोडवल्या जाऊ शकतात। त्याचं प्रशिक्षण आवश्यक असतं। ते प्रशिक्षण घेण्याच्या दृष्टीने आज आपण पहिलं पाऊल टाकलंय। काही प्रमाणामध्ये आज आपण त्याची ओळख करून घेऊया आणि नंतर आपण शेवटी जाताना मी एक आपल्याला माहिती देणार आहे की ज्यामध्ये थोडंसं प्रदीर्घ प्रशिक्षण कसं घ्यायचं संस्थेनं याची माहिती घेऊ, जेणेकरून आपण जो उद्देश घेऊन काम करत आहोत समाज परिवर्तनाचं ते परिवर्तन लवकरात लवकर आणि प्रभावीपणे होण्यासाठी आपल्याला मदत होईल। म्हणजेच आपली संस्था सक्षम झाली तर ती समस्या लवकर सुटेल, या उद्देशाने आपण काम करूया।